स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 300 पेक्षा जास्त जण इच्छुक असून भाजपाला 9 तर एमआयएमला 1 जागा मिळेल। ही निवड येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत जाहीर केली जाईल। आमच्या समाजाला महापालिका सभागृहात प्रतिनिधित्व नाही असं म्हणत 300 पेक्षा अधिक इच्छुक स्वीकृतसाठी धडपड करत आहेत। भाजपला सर्वाधिक 87 जागा मिळाल्यानं 9 स्वीकृत सदस्य मिळतील। त्यानंतर एमआयएमला 1 जागा मिळणार आहे। एकूण 10 स्वीकृत सदस्य पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार सभागृहात येतील। दरमहा 20 तारखेच्या आत सर्वसाधारण सभा घेणं महापौरांना बंधनकारक आहे। त्यानुसार 20 फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत या निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या शिफारशीनं सभागृह नेते नरेंद्र काळे यांना स्वीकृत नगरसेवक ठरवण्याचा अधिकार आहे। संभाव्य यादीत शहर अध्यक्षा तडवळकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे। इतर 8 सदस्यांची नावे लवकरच जाहीर होतील। जे नगरसेवक स्थायी समिती सदस्य होतील त्यांच्यातून सभापतींची निवड होते। त्यामुळं स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू झाली आहे। विधानसभा निहाय पदे पाहता शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी हे पद देण्याची शक्यता आहे, कारण शहर मध्य मतदारसंघातून महापौर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सभागृह नेता आणि उपमहापौरांची नियुक्ती झाली। पदांमध्ये सर्वांना सामावून घेण्याचे प्रयत्न राहतील। परिवहन समितीत 12 सदस्य आहेत, त्यापैकी 11 भाजपचे तर 1 एमआयएमचा असेल। 11 जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल। स्वीकृतसाठी ज्यांची इच्छा आहे परंतु देता आलं नाही अशांची या समितीवर वर्णी लागू शकेल। ज्यांना महापालिका प्रशासन कामाचा विशेष अनुभव आहे ते स्वीकृतसाठी पात्र ठरतात। वैद्यकीय पेशातील 5 वर्षांचा अनुभव, निवृत्त प्राध्यापक, व्याख्याते, मुख्याध्यापक, पदवीधर, वकील, सामाजिक कार्यकर्ता, पालिका प्रशासनात उच्च पदावर 5 वर्षे सेवा बजावलेले या पदासाठी पात्र ठरतील, परंतु या निकषाप्रमाणे नियुक्तीचं बंधन नाही।